ह ब प धोंडोपंत दादा संस्थान A422 पंढरपूर या संस्थेचा मी 2012पासून अध्यक्ष आहे। रीतसर परत माझी 3/12/2019 मध्ये फेरनिवड झालेली आहे। काल सोलापूर येथे नारायण त्र्यंबक सुरवसे राहणार वडदेगाव सध्या सोलापूर याने एका विश्वासाला हाताशी धरून सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन मीच अध्यक्ष आहे आणि जे आमच्यावर अफरातफरीचे आरोप वगैरे केले त्याचं मी खंडन करण्यासाठी आज इथं पंढरपूर येथे धोंडोपंत दादाच्या संस्थेमध्ये पत्रकार परिषद बोलावलेली आहे। आणि आमच्यावर कुठलीही आरोप सिद्ध झालेला नाही, कोणाची कुठलीही आम्हाला पोलीस स्टेशन किंवा कोर्टाची नोटीस आलेली नाही आणि आम्ही कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही। आणि या नारायण सुरवसे म्हणतोय की हा बोर्ड खोटा लावलेला आहे संस्थेमध्ये। हा बोर्ड तर विश्वस्त म्हणून जे धर्मायुक्त कार्यालय कोर्टानं जे निवड केलेली आहे तोच बोर्ड आहे आणि त्याच बोर्डाचा मी अध्यक्ष आहे। आणि हा तोत्या समाज माध्यमापुढं मी अध्यक्ष म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेतोय, तर याला ताबडतोब अटक करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही पोलीस कारवाई देखील पोलिसाकडे देखील रीतसर जे आहे कारवाई करा। हा फसवणूक करतोय आणि त्याचा डोळा आहे की संस्थान ताब्यात घ्यायचं। आता येणाऱ्या आषाढी वारीसाठी फार मोठी यात्रा असते आणि पंढरपुरातलं फार मोठं संस्थान आहे आणि हे येणेकणे करून या ठिकाणी आमची बदनामी करून 1-2 विश्वासाला हाताशी धरून संस्थान बळकवण्याचा त्याचा प्रयत्न आहे। माझं नाव ॲडव्होकेट R.G. गुणाले, ह.ब.प. धोंडोपंत दादा भजनी संस्थान या न्यासाचा वकील म्हणून मी कामकाज करीत आलेलो आहे। कालच्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण सुरवसे यांनी स्वतःला धोंडोपंत दादा संस्थांचा अध्यक्ष म्हणून जे घोषित केलेलं आहे आणि वास्तविक विश्वस्तांची जी बदनामी केलेली आहे त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी न्यासाचे अध्यक्ष अरुण बापूसाहेब पाटील यांनी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की नारायण सुरवसे हे धोंडोपंत दादा संस्थांचे अध्यक्ष नाहीत। वर्ष 2019 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने सहाय्यक धर्मादायुक्त सोलापूर यांना आदेश दिले, त्यानुसार या न्यासाचे 15 विश्वस्त अर्ज सर्व भाविक लोकांकडून मागून घेऊन सहाय्यक धर्मादायुक्तांनी 15 विश्वस्तांची निवड केलेली आहे। त्यापैकी 2 विश्वस्त आज रोजी हयात नाहीत। 10-11 विश्वस्त हे अरुण पाटील यांच्यासोबतच आहेत। परंतु या न्यासाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करून विश्वस्तांना भाविकांची दिशाभूल करण्यासाठी, या मठाची मालमत्ता हडप करण्यासाठी, या मठावर कब्जा करण्यासाठी काही लोक नारायण सुरवसे यांच्या मदतीनं प्रयत्न करीत आहेत। आता आषाढी तुमच्या आता काय मागणी काय तुमच्यावर आरोप केलेले त्या अध्यक्षांनी त्याबद्दल खुलासा यापूर्वीच केलेला आहे। आमची अशी मागणी आहे की जे वास्तविक न्यासाचं जे विश्वस्त मंडळ आहे, जे हायकोर्टच्या आदेशानं निवडलं गेलं, चॅरिटी कमिशनरनं निवडलं गेलं, ते आज कामकाज करत आहे। यांच्या कामात ते नारायण सुरवसे अडथळा आणू इच्छितात। त्यामुळं न्यासाच्या अध्यक्षांनी जाहीर केलेलं आहे की नारायण सुरवसे यांच्या संदर्भात पोलीस स्टेशन पंढरपूर यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन त्यांना या न्यासाच्या परिसरामध्ये येण्यापासून प्रतिबंध करावा, जेणेकरून न्यासाची मालमत्ता ही सुरक्षित राहील। की त्या संदर्भामध्ये प्रशासनाने योग्य ती कारवाई संबंधितावर करणे आवश्यक आहे। त्यांनी केलेले आरोप सगळे बिनबुडाचे होते। सर्व काही आरोप हे बिनबुडाचे आहेत। वास्तविक पाहता ते अध्यक्षच नाहीत। धर्मादाय आयुक्त यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्येच स्वतःला पदाधिकारी म्हणून नेमण्यासाठी, विश्वस्त म्हणून नेमण्यासाठी पंढरपूर विभागातून ते तत्कालीन सहाय्यक धर्मादायुक्त यांच्यावर प्रभाव टाकत होते, प्रेशर करत होते। याबाबत निकालपत्रामध्येच या बाबी स्पष्ट झालेले तत्कालीन सहाय्यक धर्मादायुक्तांनी नमूद केलेलं आहे। आता तुमच्यावर विविध कलमांमध्ये 406, 420, 467